ठरलं तर मग या मालिकेच्या 5 जानेवारीच्या भागात एक अतिशय उत्कंठावर्धक वळण येणार आहे. या विशेष भागाचा प्रोमो नुकताच समोर आला असून त्यात आनंदाच्या वातावरणात एका मोठ्या रहस्याचा उलगडा होताना दिसत आहे. नवीन वर्षाचे स्वागत आणि मोठा गौप्यस्फोट. बऱ्याच काळानंतर पूर्णा आजी घरी परतले आहेत. नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी संपूर्ण सुभेदार कुटुंब एकत्र आले आहे. सगळेजण मिळून केक कापतात आणि आनंदाने नवीन वर्षाचे सेलिब्रेट करत असतात. अर्जुन अत्यंत उत्साहात म्हणतो की हे येणारं नवीन वर्ष आता आपलं आहे. सायली आणि अर्जुनच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून सगळं काही सुरळीत होईल असं वाटत असतानाच कथानकात एक ट्विस्ट येतो. दुसरीकडे सुमन आपल्या पतीचा म्हणजेच नागराजचा पाठलाग करत एका निर्जन ठिकाणी पोहोचते. तिथे तिला जे दिसतं ते पाहून तिला धक्काच बसतो. अनेक दिवसांपासून गायब असलेला महिपत तिथे असतो. नागराजनेच महिपतला तिथे लपवून ठेवल्याचे, किडनॅप केल्याचे सुमनच्या लक्षात येते. सगळेजण ज्या महिपतला शोधत आहेत तो इथे आहे, ही गोष्ट मला सायलीला सांगायलाच हवी असं म्हणत सुमन तातडीने सायलीला फोन लावते. सुभेदार मॅन्शनमध्ये सेलिब्रेशनचा मोठा आवाज आणि धिंगाणा सुरू असतो. पण त्याच गोंधळात सायलीचा फोन वाजतो आणि ती सुमनचा फोन उचलते. सुमन सायलीला म्हणते, सायली, मी जे सांगते ते नीट लक्ष देऊन ऐक. सुमन सायलीला महिपात आणि नागराजबद्दलची सगळी माहिती सांगते. सुमनचं बोलणं ऐकताच सायलीच्या पायाखालची जमीनच सरकते. सेलिब्रेशनच्या आनंदात असलेल्या सायलीच्या चेहऱ्यावर अचानक भीती आणि आश्चर्याचे भाव उमटतात. सुमनने सायलीला नेमकं काय सांगितलं आणि आता सायली अर्जुनला सोबत घेऊन महिपतपर्यंत पोहोचणार का, हे पाहण्यासाठी प्रेक्षकांना 5 जानेवारीचा भाग पाहावा लागणार आहे. कारण प्रोमोमध्ये सुमनचे बोलणे म्यूट ठेवण्यात आले आहे, ज्यामुळे उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.